नमस्कार, आयशास मराठी रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज अगदी पौष्टिक, झटपट, संध्याकाळच्या वेळेस झटपट बनवता येईल अशी पालकाची डाळ ढोकळी मी बनवणार आहे। अगदी झटपट होते, खायलाही अगदी चविष्ट लागते आणि पालक कापासून बनवली आहे म्हणून अगदी पौष्टिक। जर पालकाची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने पालकाची ढोकळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अतिशय छान लागते, चविष्ट। आणि ही छान अशी पालकाची ढोकळी कशी बनवायची हे आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये तुरीची डाळ घालून घेतलेली आहे 1 चमचा। 1 चमचा तुरीची डाळ घातल्यानंतर यामध्येच आता मी दुसऱ्या डाळी देखील घालणार आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा मी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ 1 चमचा, 1 चमचा मुगाची डाळ आणि त्यानंतर हिरवे मूग 1 चमचा मी घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डाळी टाकू शकता। तुम्हाला डाळीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या पसंतीनुसार, आवडीनुसार किती जास्त प्रमाणात करायचे ते टाकून घ्यायचे। 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा हिरवी मूग घालून घेतले। मी पाणी घातले आहे, स्वच्छ असं धुवून घेतले। यामध्येच हळद घालून मी शिजवायला ठेवला आहे, म्हणजे उकळायला ठेवली आहे डाळ। आणि आता मी अगदी बारीक स्वच्छ धुवून घेतली आहे पालक आणि चॉपरमध्ये घालून बारीक अशी कापून घेतली आहे। तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर जितकं शक्य होईल तितकी तुम्ही पालक अशी बारीक कट करून घ्या। आता मी चॉपरमध्ये कट करून घेतली आहे आणि आता ही कट केलेली पालक आता मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। ज्या कुकरच्या भांड्यात मी डाळी घातल्या होत्या आणि 1 चमचा हळद घालून घेतली होती आणि ते शिजायला ठेवलं होतं। आता हे मी उकळायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण आता इथे ढोकळी बनवून घेऊया। तर आता हेला उकळ येईपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत। पालक घालून घेतलेली आहे आणि डाळी घातल्या आहे, त्यामध्येच 1 चमचा हळद घातला आहे आणि आता मी हे उकळायला ठेवलं आहे झाकण न लावता। आता पुन्हा मी थोडीशी पालक घेतली आहे, त्यामध्ये 5 ते 6 लसूण घातले आहे आणि आता ते लसूण घालून चॉपरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने कटरने बारीक असं लसूण आणि पालक कट करून घेऊ शकता। आता आपण ह्याच्यात ढोकळी बनवणार आहोत, त्यासाठी ही पालक आपण अशी बारीक कट करून घेतली आहे। तर मी पालक आणि लसूण ह्या चॉपरमध्ये घालून कट करून घेतले आहे। आता इकडे परातीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता ह्याच गव्हाच्या पिठामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता 1 कप साधारणतः मी पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला किती अमाऊंटमध्ये बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता। तर 1.5 कप साधारणतः पीठ घेऊन झालं आहे माझं। 1.5 कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जास्त घालू शकता। तर मी 1 चमचा यामध्ये हळद घातली आहे। हळद घातल्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घातली आहे। धना पावडर घातल्यानंतर 1 चमचा जिरे घातले आहे। 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेले आहे। लाल तिखट घालून घेतल्यानंतर 1 चमचा ओवा घातला आहे। ओव्यामुळे अतिशय छान अशी चव येते। 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ मी घालून घेतले आहे। ओवा तुम्ही अवश्य घाला, ज्यामुळे चव खूप छान येते। आणि आता हे संपूर्ण पीठ आणि मसाले मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित तिखट आणि जिरे आणि ओवा व्यवस्थित मिक्स होईल, यासाठी हे मी मिक्स करून घेतले आहे। आता बारीक चिरून घेतलेली पालक आणि लसूण आपण एका चॉपरमध्ये कट करून घेतला होता, तो संपूर्ण यामध्ये घालून आता मी हे मळून गोळा बनवून घेणार आहे। आता पालकाला भरपूर पाणी सुटतं म्हणून मी लगेच पाणी घातलं नाही। तर आता हे संपूर्ण पीठ ह्या पालकाला लागेल या पद्धतीने मी आधी सुरुवातीला मळून घेणार आहे आणि हवं असेल तर मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पालक आपण स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतला आहे इन्स्टंटली। आता याचमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट देखील मी घालून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता किंवा केली तरीही चालेल। आता हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्सअप करून घेणार आहोत। या पद्धतीने पाणी सुरुवातीला मी घातलं नाहीये, कारण पालकाला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं, म्हणून अगदी थोडंसं नंतर आवश्यक असेल तर मी पाणी घालून हे असा छान असा गोळा याचा मळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता फार असा सॉफ्ट गोळा मळायचा नाही, तर थोडासा कडकच असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने संपूर्ण कणकेचा गोळा मी मळून घेतलेला आहे। तर या पद्धतीने पालक आणि लसूण आणि बाकी मसाले घालून असा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे, ज्याची आपल्याला ढोकळी बनवायची आहे। तर या पद्धतीने थोडासा हार्ड असा हा गोळा आपण मळून घेतला आहे। तेल लावून असा छान असा हा गोळा मळून घेतला आहे। आता हा सेट व्हायला बिलकुल ठेवायचा नाही, कारण पालकाला पाणी सुटतं आणि हा नरम होईल, तर लगेचच त्याच्या आता छोट्या छोट्या अशा ढोकळेसारख्या बनवून घ्यायच्या आहे। तुम्ही आवडेल तुम्ही त्या शेपच्या असं बनवून घेऊ शकता। तर मी आता छोटे छोटे असे गोळे करून घेतले आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे
शेप आवडत असेल त्या शेपच्या तुम्ही बनवून घेऊ शकता। तर मी आता सुरुवातीला असे छोटे छोटे असे शेप करून घेतलेले आहे आणि आता हे छोटे छोटे गोळे असे बनवून घेतले आहे आणि या पद्धतीने आता हे असे सपाट केले आहे जेणेकरून ते शिजतात, अगदी पटकन शिजतात। तर डायरेक्ट गोळे न घालता मी या पद्धतीने असे हे प्लेन करून घेतले आहे, म्हणजे ते शिजायला पटकन मदत होती। आतमध्ये तुम्ही त्याला होल सुद्धा करू शकता आणि या पद्धतीने आता मी हे गोळे असे हे करून घेतले आहे। तुम्ही एक मोठी पोळी घेऊन ती लाटून त्याचे देखील असे काप करून घेऊ शकता, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही बनवू शकता। मी या पद्धतीने असं बनवून घेतलं आहे आणि ते हे संपूर्ण मी कुकरमध्ये घालून घेणार आहे। एक उकळ आली आहे डाळीला आणि पालकाला। आता याचमध्ये हे मी कुकरमध्ये घालून शिट्टी करून घ्यायच्या, 3 शिट्ट्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या जेणेकरून डाळ आणि ही ढोकळी व्यवस्थित शिजते। तर आता 3 शिट्टी करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित अशी ही ढोकळी शिजून झाली आहे आणि पालक आणि त्यामधली डाळ देखील शिजून झाली आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर या पद्धतीने ही ढोकळी आणि डाळ अगदी व्यवस्थित आपली शिजली गेली आहे। तर आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, साधारणतः 2 चमचे तेल घेतलं आहे। तेलामध्ये आता मी 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे। मोहरी छान तडतडली फुटली की यामध्येच आता 1 चमचा जिरे घालून घेतले आहे। जिरे घातल्यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर तडका लाल मिरची घालून घेतली आहे आणि याचबरोबर आलं लसूण पेस्ट 1 चमचा मी घालून घेतलेली आहे। आता यामध्येच आता मी 1 चमचा हळद पावडर घालून घेतली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। तर या पद्धतीने आता ही आपली फोडणी तयार झाली आहे। आता याचमध्ये आपण जी काही शिजून घेतलेली डाळ आणि त्याबरोबरची ढोकळी ही यामध्ये घालून अशी कडकडीत अशी ही फोडणी त्या डाळीला देऊन घेणार आहोत आणि याला छान अशी आता मस्त उकळ करून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। तर आपली ढोकळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, डाळ शिजली आहे, फक्त फोडणी आपण देणार आहोत। त्यासाठी अगदी एकच उकळ करून घ्यायची आहे आणि चवीनुसार थोडंसं आता मी मीठ घालून घेतलेलं आहे। आता मीठ घालून घेतल्यानंतर एक छोटीशी आपल्याला ह्याची उकळ करून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही डाळ ढोकळी तयार झाली। संध्याकाळच्या वेळेस अगदी झटपट हलकेशा भुकेसाठी आणि अगदी झटपट जर पदार्थ बनवायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता, भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतो। तर अतिशय छान अशी ही डाळ ढोकळी आपली ही तयार करून घेत आहोत आपण। तर ही रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। कोथिंबीर आणि कांद्यासोबत तुम्ही ही सर्व करू शकता। त्याचबरोबर 1 चमचाभर तूप जरी त्यामध्ये घातलं तरी चवीला अतिशय छान लागते। तर मंडळी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि अशा छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा। पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।